दिवाळीच्या निमित्ताने मुंबईमधील बाजारपेठा आता गजबजलेल्या आहेत। सध्या मी दादरमध्ये आहे आणि दादरमधलं हे दृश्य आपल्या सगळ्यांनाच परिचित असणार आहे। खरं तर गणपती म्हणलं, दिवाळी म्हणलं, दसरा म्हणलं की दादरमध्ये ही गर्दी होणारच। आणि आता आपण पाहत आहोत की दिवाळीच्या निमित्ताने हा दादरचा जो परिसर आहे तो फुलून गेलेला आहे नागरिकांनी, आणि ही मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। दरवर्षी खरेदी करण्यासाठी मुंबईकर दादरमध्ये गर्दी करत असतात, त्याचप्रमाणे यंदा देखील आपण बघतो की रंगीरंगी कंदील असतील, दिव्या, पंती, तोरण, फुलं असतील किंवा मग दागिने खरेदी करणं असेल, कपडे खरेदी करणं असेल किंवा मग मिठाई खरेदी करणं असेल, या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळणारे ठिकाण म्हणजे दादर आहे। आणि त्याच्यामुळे दरवर्षी दादरमध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते। यंदा सुद्धा आपण पाहत आहोत की अगदी पाय ठेवण्यासाठी जागा सुद्धा आपल्याला दादरच्या या मार्केटमध्ये पाहायला मिळत नाहीये। आणि आपण बघतो हा संपूर्ण जो परिसर आहे एकूणच मार्केटचा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये मुंबईकरांनी आता खरं तर खरेदीसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। आज शनिवार आहे, उद्या रविवार पासून खरं तर अनेकांना सलग दिवाळीच्या सुट्ट्या असणार आहेत आणि याच निमित्ताने नवीन कपडे खरेदी करणं असेल किंवा घरातली एखादी वस्तू खरेदी करणं असेल, लाइटिंग खरेदी करणं असेल, सुशोभीकरणाच्या वस्तू खरेदी करणं असेल, यासाठी म्हणून प्रत्येक मुंबईकर जो आहे तो आपल्या प्रियजनांसोबत खरं तर या ठिकाणी येत असतो। सर्वसामान्य मुंबईकरांसाठी दादर हे मार्केट जे आहे ते हक्काचं खरं तर ठिकाण आहे। आणि त्याच्या सोबतच जे छोटे छोटे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा यंदाची दिवाळी अतिशय महत्त्वाची मानली जाते। मुंबईच्या अवतीभोवती नाशिक असेल किंवा पुणे असेल या पट्ट्यातून अनेक व्यापारी जे आहेत ते व्यापार करण्यासाठी दिवाळीच्या या सणाच्या निमित्ताने खास करून मुंबईमध्ये येत असतात। त्यांचे छोटे छोटे व्यवसाय असतात, अगदी पंती विकण्यापासून, अगरबत्ती विकण्यापासून, अगदी छोटी छोटी रांगोळी विकण्यापासून अशा अनेक ज्या वस्तू असतात त्या विकण्यासाठी व्यापारी मुंबईत येत असतात। मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर अतिवृष्टी झालेली होती, शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आणि त्याच्यासोबतच व्यापाऱ्यांना देखील त्याचा मोठा फटका बसलेला होता। मात्र यंदाची दिवाळी ही सगळ्यांसाठी एक आशेचा किरण आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांसोबत व्यापाऱ्यांनी सुद्धा, छोट्या व्यापाऱ्यांनी सुद्धा खरं तर या ठिकाणी दादरच्या मार्केटमध्ये गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन राकेश सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।